नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जी लताबाई आहे तर तिला आता जानकी रक्त देत असते आणि दोघींचा पेढा आता शेजारीच असतो। तेव्हा आता जानकी सारखं लताबाईच्या चेहऱ्याकडे बघत असते आणि मनात म्हणते की कोण आहात तुम्ही? माझं घर तोडलं, मला माझ्या आईपासून तोडलं, तुम्ही इतकं सगळं काही करून सुद्धा मी आज तुम्हाला रक्त देते आणि खरं तर आता मात्र या क्षणाला तुम्ही माझ्या नजरेसमोर सुद्धा मला नकोय, कारण तुम्ही इतकं मला त्रास दिला, माझ्या घराला तोडलं, सगळं काही वाटोळ आमच्या घराचं केलं आणि तरी सुद्धा मी तुम्हाला रक्त देऊन आज तुमचा जीव वाचवते। आणि हे बघा, तरी सुद्धा तुम्ही शुद्धीवर यावे अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्हाला माझ्या आईबद्दल काहीतरी माहिती आहे। नशीब सुद्धा माझ्याशी काय असं खेळ खेळते की ज्या बाईशी मी सगळे काही धागे तोडून पाहते तर तिच्याशीच मात्र माझं तर रक्ताचं नातं जुळतंय। तुमचं आणि ऋषिकेशचं रक्ताचं नातं नाही म्हणून तुमचा ब्लड ग्रुप सुद्धा जुळलेला नाही, पण तरी सुद्धा आता आपलं जे काही ब्लड ग्रुप आहे तर ते सुद्धा काय जुळलं असेल। आणि हे बघा, तेव्हा तर मीच तुम्हाला ऋषिकेशला वाचवायला सांगितलं होतं, कारण जेव्हा लताबाईने अगदी त्या तलावात उडी घेतलेली असते, कारण तिला रणदेवांच्या घरामध्ये यायचं होतं आणि तेव्हा ऋषिकेशने आता लताबाईला वाचवण्यासाठी उडी त्या पाण्यात टाकून तिचा जीव वाचवलेला असतो। आणि हे सर्व जानकीने सांगितलेलं असते की आता त्या क्षणाची जानकीला आठवण होते। मीच तुम्हाला घरामध्ये घेऊन आले होते आणि चक्कर येऊन नाटक करणे जेव्हा केलं होतं तेव्हा जानकी मात्र आता तिच्यावर कीव आल्यामुळे तिला सगळ्यांच्या विरोधात जाऊन घरात घेऊन गेली होती। मी तुम्हाला घरात घेऊन तर आले आणि घरात आल्यानंतर मी तुमची सेवा सुद्धा केली, पण तुम्ही तर माझ्याबरोबर काय केलं? आता फक्त स्वतःचा स्वार्थी विचार केला की ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तुम्ही इतकं मोठं नाटक केलं, माझी नाती सुद्धा माझ्यापासून तुम्ही तोडली। सगळे क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि हे जे काही तुम्ही केलंस ना ते सगळं काही मी खपवून घेणार नाही, परंतु आता जो फोटो जानकीला सापडलेला असतो आणि त्यासाठी जानकीने ऐश्वर्याची नरडीचा घोट घेतलेला असतो, तेव्हा आता ते सगळं काही आठवल्यानंतर जानकी तर सारखी लताबाईकडे बघत असते। माझा फोटो तुमच्याकडे आलाच कसा? नक्की तुम्हाला माझ्या आईबद्दल काय माहिती आहे? आता आईची माहिती करून घेण्यासाठी जानकीचा जीव अगदी आसुसलेला असतो। नक्की आता काय करू आणि ही लताबाई केव्हा शुद्धीवर येईल, माझ्या आईबद्दल मला सांगेल याची आता जानकी अगदी आतुरतेने वाट पाहत असते। नक्की तुम्हाला असं आईबद्दल काय माहिती आहे? आयुष्यभर मला माझी आई भेटेल या आशेने मात्र, परंतु आतापर्यंत माझी आई मला भेटली नाही, तेव्हा ती सगळी आशा मी सोडून दिली होती। जानकी आता रडत हे सर्व विचार करत असते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, परंतु हे सुद्धा खरं आहे की जगातील सर्व सुख ही अगदी हात जोडून समोर उभी असताना मी माझ्या आईच्या आठवणीने व्याकुळ होऊन अनेकदा रडलेले आहे। आज मात्र जेव्हा मी माझ्या आईचा फोटो बघितला आणि मला तर माझी आई हवी आहे, माझं मन सुद्धा एका लहान मुलाप्रमाणे हट्ट करते। जानकीला तर आईला भेटण्याची खूप आतुरता झालेली असते, खूप रडत असते आपल्या आईसाठी ती। मला माझी आई हवी आहे, मला माझ्या आईकडे न्या म्हणून जानकी असं बोलून खूप आता रडते। तेव्हा मात्र आता आजी तिला एकदा म्हणलेली असते की अगं ही तर अनाथ आहे, अनाथ आश्रमात वाढणारी ही मुलगी, तिला कोण आईबाप आणि कोण काही। तेव्हा आता हा जो काही शिक्का माझ्या नावावर लागलेला आहे अनाथ, तो शिक्का मला पुसून काढायचा आहे। एकदा की माझी आई मला भेटली तर सर्व काही मला भेटेल, अगदी स्वर्गातील आनंद मिळाल्यासारखं होईल, अशी आता आपल्या जानकीची अवस्था होते। आणि लताबाईकडे बघते आणि मनात म्हणते की लताबाई हे बघा, जसे मी तुम्हाला घास भरवला, पाय चेपले, तुमचे वेणी फेणी केली, ते सगळं काही मला माझ्या आईसाठी करायचं आहे। हे बघा, तुम्ही मला जे मागताल ते मी तुम्हाला देईल, परंतु मला माझ्या आईची भेट करून द्या। म्हणून जानकी आता सारखी लताबाई शुद्धीवर येण्याची वाटच बघत असते। त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरी ऐश्वर्याच्या हातामध्ये आता विषाची बाटली असते आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय आहे हे? औषधांची बाटली आहे का? किंवा ऐश्वर्या काही उत्तर देत नाही, तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो बोला, नक्की काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, जानकी आणि ऋषिकेश आता हे हॉस्पिटलमध्ये आहे ना, परंतु हे बघा एका पॉइंटला तर ते रात्री घरी येतील। सारंग म्हणतो की हो येतीलच, पण काय? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, त्यानंतर मात्र मी नर्सच्या कॉस्ट्यूम मध्ये हॉस्पिटलला जाईल आणि ती लता जे ते आहे ना, तर तिच्या बाजूला जे औषध असतील तर त्या औषधांच्या जागी मी ही विषाची बॉटल ठेवणार आहे, पॉइझन असते त्या बॉटल मध्ये। तेव्हा आता सारंग विचारतो की अच्छा, पण ऐश्वर्या नक्की ह्या बॉटल मध्ये काय आहे बरं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की यामध्ये आता विष आहे, विष। हे ऐकून तर सारंग खूपच घाबरतो। सारंग म्हणतो की
काय ऐश्वर्या? तर ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, जगण्याचं नाही तर मरण्याचं औषध आहे, एकदा की हे औषध घेतलं तर त्या लताचं काम हे तमाम होईल. आता सारंग तर खूप घाबरतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या वो काय बोलतात, आपण त्यांना विष द्यायचं. सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. ऐश्वर्याला म्हणतो की नको ऐश्वर्या, असं करायला नको. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, आपण हे केलं हे कुणाला कळणार नाही आणि हे बघा माझं हे काम मी लगेच करून येते. म्हणून ऐश्वर्या जायला निघते. तर सारंग म्हणतो की नको ऐश्वर्या, म्हणजे हे बघा तुम्ही जा, परंतु तुम्ही एकट्या जाऊ नका, मी तुमच्या सोबत येतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की कशाला येतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा माझं ऐका, गेल्या वेळेस जेव्हा मी अगदी सुसाईडचं हे नाटक केलं होतं तेव्हा सुद्धा तुम्ही वेश बदलून मला भेटायला आला होतात आणि तेव्हा तर जानकी वहिनीने तुम्हाला पकडलं होतं, परंतु तसं व्हायला नकोय म्हणून मी तुमच्या सोबत येतोय. तेव्हा आता ऐश्वर्या खूप रागवते. ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा, त्याची काही गरज नाही, हे सर्व मी एकटी हँडल करू शकते. इनफॅक्ट म्हणजे तुम्ही येथेच थांबा आणि जर येथे काही घडत असेल तर त्याचे अपडेट मला तुम्ही देत राहा. तेव्हा आता सारंग म्हणतो की ठीक आहे, परंतु सारंगचा जीव अगदी थरथर कापत असतो आणि ऐश्वर्या जाते. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या हे बघा, जरा सगळं काही सांभाळून करा, लक्ष देऊन. आता सारंगला तर खूपच भीती वाटत असते. तेव्हा आता सारंग खूप घाबरलेला असतो. सारंग आता देवाला हात जोडतो आणि म्हणतो की कुणाचा जीव घेणं हे बरोबर नाही, परंतु आमचा जीव आता गळ्याशी आलेला आहे तर मग काय करणार. देवा हे बघ, काही झाले तरी ऐश्वर्या ही जानकी बहिणीच्या हाताला लागता कामा नये. त्यानंतर आता नाना हे धावतच आता हॉस्पिटलला येतात. ऋषिकेश तिथे समोरच बसलेला असतो. तेव्हा आता नानांना बघून आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नाना तुम्ही का हॉस्पिटलला आलात. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे ऋषिकेश, तुझी आई आजारी असताना मग तिला मला बघायला नको का, आणि डॉक्टर काय म्हणाले, कशी आहे बरं ऋषिकेश तिची तब्येत आता. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाना हे बघा, तिच्या जे काही पेशी आहेत तर त्या खूपच कमी झालेल्या आहेत आणि डेंग्यू सुद्धा आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे देवा, मग ती आता काय जानकी कुठे आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी त्यांना ब्लड द्यायला गेलेली आहे आणि तेवढ्यात जानकी बाहेर येते. नाना आता जानकीला बघून म्हणतात की जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना अहो तुम्ही इतक्या रात्री कशाला आलात, कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतला. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं जानकी त्रास कसला, मी तर गाडीने आलो आणि गाडीनेच जाईल, मला एक गोष्ट सांग बरं तू कशी आहे. तर जानकी म्हणते की नाना मी ठीक आहे. तेव्हा नाना म्हणतात की जानकी तुझी सुद्धा कमालच आहे, अगं आपल्या घरात संकट आल्यानंतर अगदी जगाची माऊली असल्यासारखं तू धावून येत असते आणि हे बघ पार्वतीच्या पोटच्या पोराचं रक्त तिच्या कामी आलं नाही, परंतु तू मात्र बरोबरच अगदी उभी राहिलीस. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना अहो तुमची शिकवण आहे, तुम्हीच काय म्हणत असतात, गरजेला लाज आणि मदतीला माज असू नये, तेच मी केलेलं आहे आणि त्यांच्या जागी दुसरं जरी कोणी असते तरी सुद्धा मी तेच केले असते. आणि तेवढ्याच आता डॉक्टर बाहेर येतात. तर लगेच आता सर्वजण डॉक्टरांना विचारतात की काय आहे डॉक्टर त्यांची तब्येत वगैरे. तेव्हा डॉक्टर खुश म्हणतात की हे बघा त्यांच्या तब्येतीवरचा धोका आता टळलेला आहे, सेफ आहे आणि पुढचे 24 तास त्यांना आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवा लागेल. तेव्हा आता नाना म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर आता ऋषिकेश नाना आणि जानकीला म्हणतात की तुम्ही दोघेही घरी जा, मी इथेच थांबतो. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, तुम्ही दोघे घरी जा, मी इथे थांबते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण जानकी म्हणते की नाही ऋषिकेश ऐका माझं, तुम्ही दोघे घरी जा. बाई म्हणजे सोबत जर बाई थांबली तर जास्त कम्फर्टेबल होईल, म्हणून मी इथे थांबते आणि जर काही लागले तर मी तुम्हाला नक्की फोन करेल. ओवी सुद्धा घरी वाटच बघत असेल. तेव्हा आता जानकीचं म्हणणं ऋषिकेशला पटते. ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी आणि नाना घरी जातो. तेव्हा आता नाना म्हणतात की थांब मी पार्वतीला बघून येतो. तर नाना आज जातात. ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो, तिला तिथे खुर्चीवर वगैरे बसवतो. नाना आता पार्वतीला तेथून खिडकीतूनच पाहतात. पार्वतीची ती अवस्था बघून म्हणजे लताबाईची त्यांना वाईट वाटतं आणि धावत बाहेर येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की चल ऋषिकेश आता निघूयात. आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, काही जरी लागले तर तू लगेच मला फोन कर, आम्ही दोघे येतोय. म्हणून ऋषिकेश आणि नाना हे आता घरी जायला निघतात. त्यानंतर आता जानकी तिथे एकटी असते. तर ऐश्वर्या लगेच आता नर्सचा जो काही कॅश्यूम आहे तर तो तिथे घालून आलेली असते, तोंडाला मास्क वगैरे लावते आणि आता ऐश्वर्या जिथे उभी असते तर तेथे ऋषिकेश आणि नाना हे अगदी बाहेर हॉस्पिटलमधून जात असतात. ऐश्वर्या लगेच आता अगदी तेथे रूममध्ये घुसण्याचं नाटक करते आणि आता ते दोघे गेल्यानंतर ती त्या रूममधून बाहेर निघते आणि म्हणते की ह्या म्हाताऱ्याला आणि ह्या ऋषिकेशला आत्ताच इथे यायचं होतं का, आणि बरं झालं कोणी मला बघितलं नाही. आणि हे दोघे तर
आता घरी गेले, परंतु आता पटकन कोणी येण्याच्या अगोदर मला माझं कामही पूर्ण करावं लागेल आणि लगेच मला हे काम पूर्ण करून येथे जायला हवं. आणि लताबाई तुम्ही कोणत्या रूम मध्ये आहात म्हणून ती आता लताबाईला शोधत असते. तर नानाने ऋषिकेश आता गाडीमध्ये बसून घरी निघून जातात. तेव्हा ऐश्वर्या आत येते आणि प्रत्येक ठिकाणी आता रूम चेक करून बघत असते की नक्की ही लताबाई कुठे आहे ते. त्यानंतर आता इकडे सारंग तर खूपच थरथर कापत असतो की नक्की ऐश्वर्याला जर तिकडे कोणी बघितलं नसेल ना, जानकी बहिणी ऐश्वर्याला पकडणार नाही ना, या टेन्शन मध्ये तो असतो. आणि तेवढ्यात आता सारंगच्या रूम मध्ये सुमित्रा येते आणि ऐश्वर्याला आवाज देते. ऐश्वर्या तिथे नसते तेव्हा ती सारंगला विचारते की सारंग, अरे ऐश्वर्या कुठे आहे. तेव्हा आता सारंग लगेच खोटं बोलतो आणि म्हणतो की मला नाही सांगता येणार, मला माहिती नाही. परंतु आई अगं काय झालं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे काळजी वाटते. आणि त्या पार्वतीला असं अचानक काय झालंय. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई अगं राहून दे, तू कशाला मनाला लावून घेतेस इतकं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तू असं कसं म्हणू शकतो बरं. उद्या जर त्या बाईला काही झाले तर नाना कुणाला दोष देतील, मला देतील ना. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आई तुला कशाला दोष देतील आणि तू असा विचार करू नकोस. आणि आई हे बघ ती कुठे खरी पार्वती आई आहे म्हणून तू तिच्या जीवाचा विचार करते. त्यावर तर सुमित्रा म्हणते की अरे पण जरीही पार्वती नसेल परंतु ते आणि म्हणजे नाना तर ते दोघेही आता त्या बाईला पार्वती समजतात. आपल्याकडे पुरावा सुद्धा नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना आई तुझं तर बरोबर आहे, परंतु तू आता विचार करू नकोस, मी तुला सांगतो ना सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की होईल ना, आणि देव करो अगदी तसेच हो. सवत हे असं दुखणं असतं आणि ते कोणाला काही सांगता येत नाही. आणि लगेच आता सुमित्रा देवाला हात जोडते आणि लताबाईच्या जीवासाठी प्रार्थना करते की लवकरात लवकर अगदी त्या बाईला बरं कर, नाहीतर माझ्या मनावर कायमचं हे ओझं राहील, म्हणून माझं मन मला खात राहील. म्हणून सुमित्रा आता रडतच देवाला हात जोडत असते. तिला लताबाईची सुद्धा आता काळजी लागते. तर सारंगला खूप टेन्शन येते. सारंग आता विचार करतो की ऐश्वर्या तर आता त्या बाईला मारण्यासाठी तेथे गेल्या आणि आई मात्र आता इथे त्या बाईसाठी काळजी करते. नक्की देवा तूच सांग की आता मी काय करू, कुणाचा विचार करू बरं. त्यानंतर आता ऐश्वर्या प्रत्येक रूम शोधते, परंतु आता दुसऱ्या रूम मध्ये येते आणि दरवाजा उघडते तर पाहते तर काय, जानकी तिथे बसलेली असते. तेव्हा मात्र आता जानकीला बघून ऐश्वर्या लगेच घाईने दरवाजा लावून घेते आणि बाहेर येते आणि आता म्हणते स्वतःला की अरे देवा, म्हणजे जानकी तर इथेच आहे तर. आणि तरीही मी म्हटलंच होतं की काम करायला गेले आणि ही मांजर आडवी येणार नाही म्हणून. ती कधी आडवी येणार नाही असं कधी झाले का. आणि ती बाया बाहेर गेल्याशिवाय मला तर काही करता येणार नाही, म्हणून आता नक्की काय करायचं याचा ऐश्वर्या प्लॅनिंग करत असते आणि विचार सुद्धा करते. जानकी आता तिथे बसलेलीच असते. तिला झोप सुद्धा लागत असते, पण तरी सुद्धा अगदी ती काही झोपायला तयारच नसते. म्हणून ती आत जाण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु ऐश्वर्या स्वतःला परत म्हणते की नाही, जानकी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत आत तर मला जाता येणार नाही. त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग मला करावं लागेल आणि जर तिची वाट लावायची असेल तर वाट मात्र आपल्याला बघावी लागेल. या सगळ्याचा विचार ती करते आणि नक्की काय करायचं आहे ते ठरवते. त्यानंतर आता सुमित्रा इकडे बसलेली असते. तर आजी म्हणते अगं तू तर डोक्याला हात लावून बसलीस आणि कशाला असा चेहरा करतेस की ज्या चेहऱ्यावर अगदी काळजीच्या त्या सुरकुत्या आहेत. तू त्या बाईचा इतका विचार करतेस का, ती तुझी सवत आहे तरी पण. आणि तू त्या बाईचा विचार कर, अगं ती तर 12 गावाचं पाणी प्यालेली आहे, त्यामुळे तू कशाला इतकं तिचं टेन्शन घेतेस, उगाच तू काळजी करत बसलेली आहे. आणि तर आजी पूर्णपणे आता सुमित्राला गहाळ करण्यासाठी हे सर्व करत असते. तर सुमित्रा म्हणते की आई अगं तू काय करतेस हे, तू तर मला हे जे काही सांगतेस तर त्यावरून मला असं वाटतं की तू मला धीर देतेस की अगदी की माझ्यावर ओरडते. खरंच नक्की काय ते मला खरंच काही समजत नाही, म्हणून त्यामुळे इतकी ओरडू नको, शांतपणाने बोल. त्यानंतर आता जेव्हा नाना घरी येतात, ऋषिकेश दोघे आलेले असतात. तर सुमित्रा विचारते की आता कशी आहे ते. तर नाना सांगतात की हो बरी आहे, जानकीने तिला रक्त दिलेलं आहे, तर मग बघूयात काय होतं ते. तर आजी लगेच डोक्याला हात लावून म्हणते की कर्म. तेव्हा आता ऋषिकेश मात्र सुमित्राशी एकही शब्द न बोलता आत जायला निघतो. तो लगेच आता सुमित्रा ऋषिकेशचा हात धरते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश तुला काळजी वाटते ना, अरे मी तुझी काळजी समजू शकते. आणि हे बघ ऋषिकेश, अरे आईची काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे, परंतु हे बघ ऋषिकेश तू काळजी करू नको, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. तेव्हा आता सुमित्रा असं म्हटल्यानंतर ऋषिकेश आता सुमित्राचा हात धरतो आणि म्हणतो की हो आई. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जा ऋषिकेश, तू खूप दमला असशील, आराम कर जरा. तेव्हा आता ऋषिकेश आत जातो. तर
आजी लगेच तोऱ्यात सुमित्रावर ओरडते। आता आजी ओरडणार तोच लगेच सुमित्रा तिला शांत राहायला खुणावते आणि नाना सुद्धा आता रागानेच आजीकडे पाहत असतात। तर आजी म्हणते की बरं ठीक आहे आणि पाणी घेते पिते वगैरे आणि शांत राहते। सुमित्रा आणि नाना तिच्याकडे रागाने बघत असतात। त्यानंतर आता इकडे जानकी ही लताबाई जवळच बसून असते। आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येते की नक्की जानकी बाहेर कधी जाईल आणि केव्हा एकदाची मी त्या आतमध्ये जाईल म्हणून ती दाराशीच उभी असते। तेव्हा आता जानकी ही अगदी तेथे बसूनच असते आणि आता लताबाईला पाणी वगैरे काही हवं असेल म्हणून ती आता पाण्याची बॉटल घेते, परंतु त्यात काही पाणी राहिलेले नसते म्हणून ती पाणी आणण्यासाठी जानकी बाहेर आलेली बघून ऐश्वर्या लगेच आपलं तोंड आता तिकडे करते आणि जानकी तिच्या पाठीमागून पाणी आणण्यासाठी निघून जाते आणि ऐश्वर्या लगेच आता त्या संधीचा फायदा घेऊन आतमध्ये येते। आतमध्ये लताबाईकडे बघत असते, दरवाजा लावून घेते आणि जी काही आपण ती बॉटल आणलेली आहे ती बॉटल तिला तिथे ठेवायची असते आणि आता लताबाई जवळ येते। लताबाईला बघत असते, सारखी तिच्याकडे पाहतच असते। त्यानंतर आता जानकी बाहेर येते आणि जानकीला मात्र पाणी आता कुठून घ्यायचं आहे हे मात्र माहिती नसते म्हणून ती तेथे एका मुलीला विचारते की पाणी पिण्याचं कुठे आहे म्हणून। तेव्हा ती मुलगी तिकडे बोट करून दाखवते। जानकी त्यांना थँक्यू बोलून आता पाणी आणायला तिकडे जायला निघतात। तोच लगेच ऐश्वर्या इकडे लताबाईकडे बघता बघता आपल्या खिशातून ती बॉटल काढते आणि लगेच ती लताबाईचं जे औषधाची बॉटल आहे तर तेथे ही बॉटल ठेवून देते। तेव्हा ऐश्वर्याने ती बॉटल बदलली असते आणि आता आपल्या तोंडाचा मास्क काढते। लताबाईकडे तर खुश बघून हसते आणि म्हणते की हो, औषधाची बॉटल ही आउट आणि विषाची बॉटल इन असे बोलून आता ती खूप खुश होते आणि लताबाईकडे हसून म्हणते की गुड बाय लताबाई उर्फ पार्वती। लताबाई आता बिचारी शुद्धीभर नसते, ती अजून सुद्धा डोळे झाकून बेशुद्धच असते आणि ऐश्वर्या मात्र आता तिला मारण्याचा आणखीन हा एक प्लॅन करून तेथे ती बॉटल ठेवते। तोच लगेच आता जानकी बॉटल व जे काही पाणी आहे तर ते घेऊन येतच असते। ऐश्वर्याला आता लताबाईचा खूप राग येत असतो। आता असं वाटतं की ह्या लताबाईच्या नरडीचा घोट घ्यावा म्हणून लगेच रागाने मात्र ती लगेच आता तिचा गळा दाबायला सुरुवात करते, परंतु तोच लगेच आपला हात मागे घेते आणि जी बॉटल आहे औषधाची ती बॉटल डस्टबिन मध्ये टाकून देते आणि अगदी स्वतःशी खुश होत असते। तिला असं वाटतं की आता नक्की लताबाई आता हे विष पिईल औषध म्हणून आणि एकदाची कायमची सोडून जाईल म्हणून। तोच लगेच आता ती बॉटल वगैरे फेकून देऊन ती आता तेथून जायला निघते। तर आता लगेच जानकी ही पाण्याची बॉटल घेऊन तेथे येते आणि ती दरवाजा उघडून आत येते आणि पाणी प्यायला सुरुवात करते। तोच लगेच ऐश्वर्या आता ते लगेच चेहरा आता वळवते आणि जानकीकडे पाठ मोरी करून ती उभी असते। आता ऐश्वर्याला असं वाटतं की जानकीला आपला चेहरा दिसू नये आणि आपल्याला ओळखू नये म्हणून ती आता फाईल वगैरे हातात घेते आणि चेक करण्याचं नाटक करत असते की जशी नर्स उभी आहे आणि नर्सच काहीतरी चेक वगैरे करते हे आता ती जानकीला दाखवत असते। तेव्हा आता ऐश्वर्या तेथून अगदी तोंड वळून जायलाच निघते, परंतु जानकी तिला थांबवते की एक मिनिट। ऐश्वर्या आता घाबरते, परंतु जानकी आता पाणी पिऊन झाल्यानंतर ऐश्वर्याला विचारते की औषधांची वेळ तर झाली असेल, मग त्यांना औषध वगैरे दिले तर चालतील का? तेव्हा आता ऐश्वर्या आवाज ओळखू नये यासाठी फक्त हो असं म्हणते आणि लगेच तिथून निघून जाते। तेव्हा आता जानकी ही पार्वती आईला हात लावते आणि म्हणते की पार्वती आई अहो औषधांची वेळ झालेली आहे, उठा जरा। तेव्हा आता पार्वती आई फक्त तोंड हलवत असते आणि थोडंसं अगदी तिला बोलता येत नाही। तेव्हा आता पार्वती आई म्हणजे ही लताबाई सारखी माझी मुलगी करत असते। तोपर्यंत तेवढ्यात जानकी आता ती बॉटल घेते, त्यातून औषध एक झाकण काढते आणि आता लताबाईला जेव्हा ती डोक्यावर हात ठेवून ते औषध द्यायला जाते तर लताबाईला खूप जोराचा असा ठसका लागलेला असतो। तेव्हा आता जानकी लगेच अगदी ते औषध बाजूला ठेवते आणि सावकाश तेव्हा जानकी लगेच आता तेथून टिश्यू पेपर घेते आणि लताबाईच्या तोंडाला आलेला थुका वगैरे सगळं काही अगदी प्रेमाने पुसत असते। तेव्हा आता जानकी बाजूला जाणार तोच लगेच लताबाई जानकीचा हात धरते आणि हात धरून उभी असते आणि लताबाईला खूप त्रास होत असतो, ती सारखी माझी मुलगी करत असते। तर जानकी आता आपला हात सोडवते, जो टिश्यू पेपर आहे तर तो डस्टबिन मध्ये टाकायला जाणार तोच लगेच जानकीला मात्र त्या डस्टबिन मध्ये औषधांची एक बॉटल दिसते, ती तर नवीनच दिसते आणि अशी डस्टबिन मध्ये का आत्ताच फेकून दिली असेल म्हणून जानकी ती बॉटल उचलते आणि देवकृपेने मात्र आता हे औषध देता जानकी राहिलेली असते, कारण लताबाईला जोराचा ठसका लागलेला असतो आणि खूप ती अगदी म्हणजे तिची अवस्था बरोबर नसते। तेव्हा जानकी आता ती बॉटल बाहेर काढते। ती बॉटल हातात घेतल्यानंतर आता जानकीच्या लक्षात येते तर ही तर आता तशीच बॉटल आहे, सेल अजून फोडलेली सुद्धा नाही। ती बॉटल कचऱ्याच्या डब्यामध्ये गेलीच कशी म्हणून जानकीला आता काहीतरी नक्की आहे अशी खात्री पडते आणि तेवढ्या डॉक्टर
आणि नर्स येतात तर जानकी लगेच विचारते की डॉक्टर अहो सेल पॅक ही बॉटल आहे, ही बॉटल डस्टबिन मध्ये कोणी टाकली असेल? तेव्हा आता डॉक्टर ती बॉटल बघतात आणि म्हणतात की डस्टबिन मध्ये. तेव्हा आता जानकी म्हणते की हो डस्टबिन मध्ये होती. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो हेच तेच औषध आहे की मी तुम्हाला देण्यासाठी सांगितले म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुम्ही असं काय करतात, औषधांची बॉटल तर वेगळी आहे. म्हणून जानकी घाईने टेबलवर जे काही औषध लताबाईला देणार तो ती बॉटल घेते आणि डॉक्टरांना दाखवते की डॉक्टर हे तर औषध आहे ना. डॉक्टर आता ती बॉटल चेक करतात आणि जानकीला विचारतात की हे औषध तुम्हाला कोणी दिले? मी तर तुम्हाला हे औषध देण्यासाठी सांगितले होते, हे औषध नाही. तेव्हा आता जानकीला तर धक्काच बसतो. जानकीच्या आता लक्षात येते आणि देवकृपेने मात्र आता ऐश्वर्याने लताबाईला जरी मारण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा आज देवी आईच्या चमत्काराने लताबाईचा जीव वाचतो, तिला ठसका लागतो आणि आता जानकीच्या हातून हे पाप घडत नाही. कारण आता ते औषध मात्र जानकीच आता लताबाईला तोंडाला लावते, म्हणजे तिला देणार असते. परंतु देवकृपेने आता मायलेकींचं जे काही ताटातूट होणार होती ती होत नाही आणि आता लताबाईचा जीव वाचतो. ऐन वेळेस आता जानकी हे सर्व चेक करते. आता तिला सद्बुद्धी सुद्धा होते आणि डस्टबिनमध्ये जाऊन ती बॉटल सुद्धा आता ती काढते. डॉक्टर सुद्धा येतात, ती बॉटल चेक करतात आणि जानकीच्या आता सर्व काही लक्षात येते. तेव्हा आता एका लताबाईचा जीव अगदी ह्या ऐश्वर्याने घेण्यास अगदी सर्व काही तयारी केलेली होती. परंतु आता म्हणतात ना लताबाईच्या मरणाची वेळ काही आलेली नव्हती. देवीच्या कृपेने आज मात्र लताबाईचा जीव वाचतो आणि ऐश्वर्याचा जो काही प्लॅन आहे तो फसतो आणि जानकीच्या आता सर्व लक्षात येणार असते की आता हा सर्व प्लॅन म्हणजे लताबाईला कोणीतरी मारण्याचा प्लॅन करतोय, तिच्या जीवावर कोणीतरी उठलेले आहे हे जानकीच्या लक्षात येते. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता ऋषिकेश हॉस्पिटलला आलेला असतो आणि जानकी आता सर्व काही ऋषिकेशला सांगते की ऐश्वर्या ही आता लताबाईला मारण्याचा प्लॅन करत होती, म्हणजे पार्वती आईला. हे ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या म्हणजे आईला मारण्याचा प्लॅन का करत असेल? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऐश्वर्याला जे माहिती आहे तर ते तुमच्या आईंना सुद्धा माहिती आहे. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याचा हा प्लॅन फसल्यामुळे आता मात्र ऐश्वर्याने एक गुंड डॉक्टर बनून तेथे पाठवलेला असतो लताबाईला मारण्यासाठी. तेव्हा मात्र आता तो गुंड तेथे येतो. आता जानकी बाहेर असते. तेव्हा तो डॉक्टर आहे तर तो गुंड लगेच आता आपल्या खिशातून चाकू वगैरे काढतो आणि जोरात लताबाईच्या पोटात खुपसणार. तोच लगेच आता जानकी तेथे येते आणि जानकी मात्र त्या गुंडाचा हात धरते आणि त्याच्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा तो गुंड आता जानकीला बाजूला ढकलून देतो. त्यानंतर आता लगेच जानकी रागाने पेटून उठते. तर सारंग इकडे ऐश्वर्याला म्हणत होता की तुम्हीच आता त्या लताबाईला मारण्यासाठी गुंड हॉस्पिटलला पाठवले होते. ऐश्वर्या म्हणते की काल जर मी पकडले जाताना वाचले, म्हणजे काल माझ्यावर हे सगळं संशय आला असता परंतु वाचले, मग आज मात्र मी हे कृत्य का करेल बरं? त्या गुंडाला मी पाठवले नाही. तर सारंग म्हणतो की तुम्ही पाठवले नाही, मग नक्की त्या गुंडाला लताबाईला मारण्यासाठी कोणी पाठवले असेल? नक्की कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतात. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या सुद्धा विचार करत आहे की आपला जो काही दुश्मन आहे तर तो नक्की कोणाचा तरी दुश्मन आहे, म्हणून आज मात्र लताबाईला मारण्यासाठी त्या व्यक्तीने सुद्धा प्लॅन केला होता. त्यानंतर आता इकडे नर्स ह्या धावतच येतात आणि डॉक्टरांना सांगतात पार्वती आईंना शुद्ध आलेली आहे. तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणतात की पार्वती रणदिवे का? तेव्हा नर्स म्हणतात की हो सर. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश ऐश्वर्या हे सगळेजण हॉस्पिटलला असतात. तेव्हा मात्र आता मित्रांनो पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.